मित्रांनो, प्रश्न पहा कशा प्रकारचा आहे. दिलेल्या प्रश्नामधील अधोरेखित केलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. सर्वप्रथम मित्रांनो, दशांश चिन्हातील संख्या म्हणलं की मुलांना स्थानिक किंमत लक्षात येत नाही. कुठे एकक आहे, कुठं दशांश आहे, कुठं शतांश आहे, ते तर शिकणं बेसिक आहे, करायलाच पाहिजे. तरी सुद्धा आपण सोप्या पद्धतीनं स्थानिक किमतीतील फरक काढूया. प्रथम मुलांना हे स्थानिक किंमत लक्षात येत नाही कोणती कोणाची. मग सोपी पद्धत मित्रांनो, आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना शेअर करा. प्रथम फरक काढताना स्थानिक किमतीतला उजवीकडचा जो अधोरेखित अंक केला तो नेहमी 10 मधून वजा करायचा. विसरू नका, नेहमी 10 मधून वजा करायचा आहे. 10 मधून 7 गेले 3 मित्रांनो. उजवीकडचा अंक 10 मधून वजा करा आणि डावीकडे जो अधोरेखित केलेला आहे त्याच्या लगतची मागची संख्या कोणत्या क्रमवारमध्ये. इथे जर 8 असेल तर 7 घ्या, 9 असेल तर 6 घ्या, 5 असेल तर 4 घ्या. या ठिकाणी 3 आहे, 3च्या मागची लगतची संख्या मित्रांनो 2. बघा, ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? बघा, उजवीकडचा अंक नेहमी 10 मधून वजा करा, याच्या मागची संख्या घ्या. मध्ये जेवढे अंक असते, 5 जरी अंक मध्ये असतील तर मध्ये 5 9 टाका. या ठिकाणी 2 अंक आहेत मध्ये बघा, 8 आणि 9, दोघांसाठी 1 1 9 टाकायचं आहे. जेवढे अंक आहेत तेवढे 9 टाका, पॉइंटला पॉइंट द्या. पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 टाका. एकच अंक म्हणतं मित्रांनो, लक्षात ठेवा. एक अंक असल्यामुळे 1 0, पुढे 0 टाकायचंय, मध्ये 9 टाकायचं आहे. पद्धत आवडली तर मुलांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.